तर भारताच्या ब्रह्मोस मिसाईलच्या माऱ्यानं पाकिस्तान अक्षरशः धास्तावलाय। पाकिस्तानी लष्कर त्यांचं मुख्यालय आणि कंट्रोल रूम हे डोंगरात आणि बोगद्यात स्थलांतरित करणार आहेत। पाक लष्कराचं मुख्यालय रावळपिंडीवरून इस्लामाबादच्या मरगला हिल्स मध्ये नेण्यात येणार आहे। सुरक्षेसाठी डोंगरामध्ये 10 किलोमीटर बोगदा खोदून कंट्रोल रूम तयार करणार आहेत। 20 वर्षांपूर्वी मुशर्रफ यांनी आखलेल्या प्रकल्पाला ऑपरेशन सिंदूर नंतर आता गती देण्यात येते। तर ब्रह्मोस मिसाईल नेमकं का महत्त्वाचं आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। भारतानं रशियाच्या सहकार्यानं विकसित केलेलं सुपरसॉनिक क्रूज मिसाईल म्हणजे ब्रह्मोस मिसाईल। लढाऊ विमान, पाणबुडी, युद्धनौका किंवा जमिनीवरून सुद्धा हे क्षेपणास्त्र सोडता येतं। भारताची ब्रह्मपुत्रा आणि रशियाची मोस्कवा नदीच्या नावावरून ब्रह्मोस असं नाव या मिसाईलला देण्यात आलं। तर जगातल्या सर्वात वेगवान सुपरसॉनिक मिसाईलमध्ये ब्रह्मोसची गणना केली जाते। ब्रह्मोसची रेंज 290 ते 450 किलोमीटर इतकी आहे, तर 200 ते 300 किलो स्फोटकांची क्षमता सुद्धा ब्रह्मोसची आहे। मोठे सैन्यतळ नष्ट करण्याची ब्रह्मोस क्षेपणास्त्राची क्षमता आहे आणि त्यामुळे हे ब्रह्मोस महत्त्वाचं आहे।